आणि शिक्षण क्षेत्रातली एक महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी, डी.वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी कॉलेजच्याच 2 विद्यार्थ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। गौरव मडवी आणि प्रदीप पाईकराव ही या 2 विद्यार्थ्यांची नावे आहेत। जोपर्यंत पोलिसांची या प्रकरणातली चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत या दोघांनाही कॉलेजमध्ये प्रवेश करता येणार नाहीये आणि कॉलेजमधल्या कोणत्याही परीक्षेला त्यांना बसता येणार नाहीये। कॉलेज प्रशासनाने आज ही माहिती दिली आहे। नितीन पडवळकर या विद्यार्थ्यांना आत्महत्या करण्यापूर्वी जी चिठ्ठी लिहिली होती त्यामध्ये या दोघांची नावे होती। त्यानुसार या दोघांवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे। नितीन पडवळकर हा मूळ कल्याणचा राहणारा होता। गरिबीमुळे कुटुंबाची ओढाताण सुरू होती। या अवस्थेतही नितीनने आपल्या हुशारीच्या जोरावर रामराव आदिक इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या 2ऱ्या वर्गामध्ये प्रवेश मिळवला होता, पण त्याच्यावर रॅगिंग करून पाईकराव आणि मडवी हे 2 विद्यार्थी त्याला त्रास देत होते। नितीनने आपल्या कुटुंबियांना वारंवार याची माहितीही दिली होती, मात्र काल या सगळ्या त्रासाचा कडेलोट झाल्यामुळे नितीनने आत्महत्या केली। झालेला निर्णय हा अतिशय दुर्दैवी आहे। विद्यार्थ्यांसाठी आणि व्यवस्थापनासाठी जी काही घटना घडली ती अतिशय दुर्दैवी असताना सुद्धा वृत्तपत्राच्या माध्यमातून आणि इतर माध्यमातूनही आम्हाला जे कळलेलं आहे त्यात नितीनच्या आत्महत्येस कारणीभूत आहेत असं काहीतरी आमचेच 2 विद्यार्थी कळलेलं आहे आणि म्हणून गौरव मडवी आणि प्रदीप पाईकराव या 2 विद्यार्थ्यावरती आजपासूनच आम्ही निलंबनाची कारवाई घेतलेली आहे। एन्क्वायरी कमिटी नेमलेली आहे। विद्यार्थ्यांशी चर्चा चालू आहे, त्यांच्या शिक्षकांशी चर्चा चालू आहे, त्या क्लासचे जे काउन्सिलर आहेत त्यांच्याशी सुद्धा चर्चा चालू आहे। चौकशीअंती निश्चितच आणखीन जास्त माहिती येईल आणि त्यानुसार आमची पुढची कारवाई राहील। गौरव मडवी आणि प्रदीप पाईकराव यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। कॉलेजने ही कारवाई केली आहे खरी, मात्र त्यामुळे रॅगिंगचा जो मुद्दा आहे तो पुन्हा एकदा प्रकर्षाने समोर आलाय। आपले प्रतिनिधी मृत्युंजय सिंग सध्या आपल्या सोबत आहेत। मृत्युंजय, कॉलेज प्रशासनाने कारवाई केली आहे खरी, पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा शिल्लक राहतो, रॅगिंगचं काय? अनेक वेळा सरकारने म्हटलेलं आहे की रॅगिंग संदर्भात कठोर पावलं उचलली जातील, विद्यार्थ्यांना कडक शिक्षा केली जाईल, पण सध्याचं हे प्रकरण बघता ही सगळी पावलं कुठेतरी थांबली आहेत असं समोर येते। कविता, नक्कीच कॉलेजचं असं सांगणं आहे की त्यांच्याकडे स्पेशल सेल आहे आणि तो स्पेशल सेलमध्ये रॅगिंगचा अँटी रॅगिंगचा सेल आहे आणि तिथे स्टुडंट्सचा मीटिंग असतात आणि स्टुडंटला जर का त्रास होत आहे ते त्यांचे मीटिंग घेतलं जाते। आणि दुसरीकडे आपण पाहतोय की जो सुसाईडचा केस झाला आहे आता सध्या पोलीस तपास करत आहे आणि जो सुसाईड नोट होता तो सुसाईड नोटचा आता व्हेरिफिकेशन चालू आहे आणि सध्या पोलीस जे तपास करत आहे व्हेरिफिकेशनच्या नंतर बाकी जे इतर मुले आहेत त्यांच्याशी बोलत आहेत आणि जे कॉलेजचं प्रशासन आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या जे सेलमध्ये असा कोणत्या प्रकारचा तक्रार आला नाही। सध्या आपला जे अँटी रॅगिंग सेल आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कंप्लेंट नितीनने केलं नाही। सध्या कॉलेजने 2 मुलांचं निलंबन केलं आहे आणि जे बाकीचे शिक्षक आहे आणि बाकीचे ज्युनियर स्टुडंट आहेत त्यांच्याशी कॉलेज नेमके तपास करत आहे, मीटिंग करत आहे आणि त्यांच्याशी रिस्पॉन्स घेत आहे की कशा प्रकारे हे प्रदीप आणि गौरव यांचा व्यवहार कसा होता, यांचा हे ज्युनियर शिक्षक मुलांशी कसे वागत होते, हे जे सगळं आहे आता कॉलेज आपल्यातर्फे तपास करत आहे आणि सध्या जे पोलीस आहे ते सुसाईड नोटचाही तपास करत आहे आणि आता व्हेरिफिकेशनचं काम चालू आहे। सध्या 306 जे आयपीसीचा सेक्शन आहे अबेटमेंट टू सुसाईड हा कलम दाखल केला आहे आणि सध्या पोलीस तपास करून पुढची कारवाई करत आहे। पृथ्वीचे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल। तर एकूणच मुंबईतील कॉलेजेसचा रॅगिंगचा प्रकार आणखी एक नवीन धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। मात्र यामुळे रॅगिंग संदर्भात सरकारने केलेले सगळे दावे फोल ठरतात की काय ही शंका समोर येते। बातमीसोबत बुलेटिनमध्ये घेते एक छोटासा ब्रेक, बघत रहा एबीपी माझा।